महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, कर्जा महाराष्ट्रच्या बुलेटिन मध्ये मी अनामिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते। एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। कर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। विधानसभा अध्यक्षपदासाठी लढत आता तिरंगी झाली आहे। काँग्रेसतर्फे धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड रिंगणात आल्या आहेत। राष्ट्रवादीने आपला उमेदवार न दिल्याने काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना राजकारणाच्या रिंगणात उतरवले, तर भाजपकडून आमदार हरिभाऊ बागडेंनी अर्ज दाखल केला आहे। तसंच सेनेतर्फे पारनेरचे आमदार विजय औटींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा मान कोणत्या पक्षाकडे जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान शिवसेना आमदारांच्या गोंधळानंतर अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे। दुपारी 12 ऐवजी 3 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होता। विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेनं भाजप विरोधातील आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे। शपथविधी दरम्यान जय विदर्भची घोषणा देणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवा अशी मागणी त्यांनी केली आहे। यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष गावित यांनी जय विदर्भाचा नारा सदनाच्या कामकाजातून काढला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचणार नाही असं वक्तव्य सभागृहात नको असंही त्यांनी आदेश दिला। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी जय विदर्भाचा नारा दिला होता। अखंड महाराष्ट्रासाठी नेहमीच आग्रही असलेल्या सेनेने भाजपच्या विदर्भ प्रेमाच्या विरोधात थेट सचिवांनाच पत्र पाठवलं। सोलापुरातील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध MIM असा सामना रंगलेला असताना त्यात शिवसेनेने उडी मारली आहे। सामनातून प्रणिती शिंदे यांची जोरदार पाठराखण करण्यात आली आहे। MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची वक्तव्य ही देशद्रोही असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे। त्यामुळे अशा देशद्रोहींविरोधात काँग्रेसमधून निघालेला सूर जमेची बाब असल्याचं सामनात म्हटलंय। देशद्रोही, दहशतवादी आणि MIM यांच्यात फरक नाही, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घाला अशी आगपाखड प्रणिती शिंदे यांनी केली होती। त्यावर प्रणिती शिंदे यांनी 8 दिवसात जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल अशी नोटीस MIMच्या वकिलांनी पाठवली होती। महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजपा एकत्र येणार का? अजूनही ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीये। पण हे उत्तर मिळालं नसतानाच आपला पवित्रा कायम ठेवलाय तो राष्ट्रवादीने। स्थिर सरकार पाहिजे या भूमिकेतून पाठिंबा देण्याची तयारी असल्याची शरद पवार यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे। विश्वासदर्शक ठरावावेळी राष्ट्रवादी गैरहजर की सभागृहात उपस्थित राहून ठरावाच्या बाजूने मतदान करणार हे अजूनही स्पष्ट केलेलं नाही। तसेच पाठिंबा देत असलो तरी सर्वच मुद्द्यांसाठी हा पाठिंबा नसेल असं सांगत भाजपला काहीसा त्यांनी गंभीर इशारा दिला आहे। भाजप शिवसेनेचे संबंध आणखी काही तणावाचे झाले आहेत, तर त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले, तर देवेंद्र फडणवीसांचं सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार आहे। उद्याच हा विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला जाईल। राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपाने घ्यावा की घेऊ नये यावरून नैतिक प्रश्न निर्माण होत असताना भाजप आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। दरम्यान विधानसभेत सेना राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता पवारांनी फेटाळली आहे। भाजप सरकार अल्पमतातील सरकार ठरणार असल्याने विधानसभा अध्यक्षपदाला बरेचसे महत्त्व असणार आहे। तर पाहूयात शरद पवारांनी कोणते मुद्दे मांडलेत। महाराष्ट्रामध्ये स्टॅबिलिटी पाहिजे, आमचा प्रयत्न हा राहील की हे सरकार योग्य पद्धतीने तिचं पावलं टाकत असेल आणि जेणेकरून सरकारला अस्थिर करता येणार नाही अशा प्रकारची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहील। हे करत असताना आणखीन एका गोष्टीच्या संबंधीची मला या ठिकाणी स्पष्टता केली पाहिजे की मतदानामध्ये आमची जी अस्थिरता होऊ नये याबद्दलची काळजी घेण्याची भूमिका आहे ती प्रत्येक प्रश्नावरच असेल असं नाही, फक्त सरकार अस्थिर होणार नाही याची काळजी घेण्यापूर्वी असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढचंच मी शिबिर सांगू इच्छितो की आम्हाला कोणी पाठिंबा मागायला आलेले नाही किंवा आम्ही पाठिंब्याच्या संबंधी कोणाशी चर्चा केलेली नाही। आम्ही महाराष्ट्रात एकच नजरेसमोर ठेवलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही कोणाच्या बाजूने मतदान करावं या संबंधीचं मार्गदर्शन इतरांनी शक्यतो आम्हाला करू नये। त्या संबंधीचा जो काय आमचा निर्णय असेल तो आम्ही घेऊ। आमचे विधानसभेचे सदस्य केंद्रात आणि राज्यात
सेनेचे तळ्यात मळ्यात असताना भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास काहीही हरकत नसल्याचे संकेत दिलेत. काँग्रेस वगळता पाठिंबा देणाऱ्याचे आम्ही स्वागत करू असं विधान भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांनी केल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेने राष्ट्रवादीला सकारात्मक भूमिका दिल्याचं दिसतंय. तर शिवसेनेनं भाजपच्या विरोधात बसण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. त्यामुळे 12 तारखेला सभागृहात बहुमत सिद्ध करताना भाजप कोणाची साथ घेईल आणि कोणाची कायमची साथ सोडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या बरखास्त केलेल्या समित्यांची सध्या तरी पुन्हा स्थापना करण्यात येणार नाही असे स्पष्ट करतानाच एवढी वर्षे आंदोलने करूनही खऱ्या अर्थाने लोकांना फायदा मिळत नसेल तर आता बस झाले, एवढे काम पुरे झाले अशी उद्विग्नता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. केवळ पदासाठी काम करू नका, अशा कार्यकर्त्यांनी माझे नावही वापरू नये असेही त्यांनी ठणकावले. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या 2 दिवसांच्या शिबिराचा समारोप राळेगण सिद्धी येथे झाला. त्यावेळी हजारे बोलत होते. या शिबिरात बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी बरखास्त केलेल्या समित्या पुन्हा स्थापन करून तालुकानिहाय पदाधिकारी नियुक्त करण्याची सूचना मांडली, परंतु हजारे यांनी ती फेटाळली. ते म्हणाले, माझे नाव वापरणाऱ्यांचा आता मला तिटकारा आलाय. समित्या बरखास्त केल्या तरी पदाधिकारी म्हणून अनेक जण मिरवत आहेत. माझे वय आता 75 वर्षे आहे. आतापर्यंत 37 वेळा विविध कारणांसाठी राज्याचा दौरा केला. संघटन आणि कायद्याच्या प्रचारासाठी फिरलो आहे, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही असे दिसते. शिवसेना सरकारच्या विरोधात बसणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याआधीच काँग्रेसनेही विरोधी पक्षनेते पदावर आपला दावा सांगितला आहे. विधिमंडळातील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच काँग्रेसनं विरोधी पक्षनेते पदासाठी पत्र सादर केले. शिवसेनेनंतरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचा नंबर आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेत जाते की विरोधात बसते यावर काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद ठरणार आहे. दरम्यान काँग्रेसच्या गटनेतेपदी माजी कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत गटनेता निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना देण्यात आले होते. त्यानंतर काल विखे पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं. तसंच आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे काँग्रेसचं उपनेतेपद सोपवण्यात आलं. मात्र असं असलं तरी विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार हे निश्चित होणार आहे. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी केलेली दावेदारी ही शिवसेनेला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. आपल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या दाव्यामुळे सेना आणि भाजप यांच्यातील वाद आणखी विकोपाला जावा अशी काँग्रेसची रणनीती असल्याचंही सांगितलं जातंय. याशिवाय शिवसेना विरोधी पक्षात बसणार की नाही याचे चित्र स्पष्ट नसलं तरी शिवसेना विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार हे तर निश्चितच आहे. मात्र असं असलं तरी 12 तारखेच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होते त्यानंतरच विधानसभेचं चित्र स्पष्ट होईल हे नक्की. जागतिक स्तरावरील स्मार्टफोन विक्रीत अव्वल स्थानी असलेल्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सकडून स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या टायझनच्या लॉन्चिंगसाठी भारताची निवड करण्याची शक्यता आहे. महिनाभरात या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा फोन दाखल करण्यासाठी या कंपनीने हालचाली सुरू केल्याचे कळतंय. आतापर्यंत सॅमसंगकडून आपल्या पहिल्या लॉन्चिंगसाठी भारताची निवड केलेली नाही. मात्र दक्षिण आशियाई देशातील ब्रँडकडून निर्माण झालेल्या तीव्र स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कंपनीकडून ही योजना आखली जात आहे. टायझन फोन हा 4 इंचाचा डिस्प्ले, ड्युअल सिम आणि 3.2 मेगापिक्सल असलेला कॅमेरा आणि 512 MB ची रॅम आणि परवडणाऱ्या किमतीत असेल. भारतामध्ये 5,000 रुपये ते 15,000 रुपये ही रेंज परवडणारी समजली जाते. प्रत्यक्ष विक्रीचा तपशील ठेवणाऱ्या GfK नुसार सॅमसंगचा स्मार्टफोन बाजार हिस्सा ऑगस्टमध्ये 32% घटला आहे, जो जुलैमध्ये 32.5% एवढा होता. पण सप्टेंबरमध्ये भरपाई करताना कंपनीने 33% नोंद केली आहे. परवडणाऱ्या फोनवरील भर कंपनीसाठी फायदेशीर ठरला. ॲपल आणि शोमी यांनी प्रीमियम आणि परवडणाऱ्या फोनच्या क्षेत्रात चांगला जम बसवल्याने सॅमसंगचे वर्चस्व कमी होऊ लागले आहे. तर भारतात मायक्रोमॅक्सच्या स्पर्धेत सॅमसंगची दमछाक होऊ लागली आहे. तज्ज्ञांनुसार अँड्रॉइडकडून टायझनकडे ग्राहकांना वळणे हे सॅमसंग समोरील मोठे आव्हान असेल. जालन्यातील घनसावंगी तालुक्यात तलाठ्यांवर नजर ठेवण्यासाठी खास व्हॉट्सअपचा वापर केला जातोय. तालुक्यातील अनेक गावातून तलाठी हजर नसल्याची ओरड सुरू झाल्यानंतर तहसीलदार अभय चव्हाण यांना तलाठ्यांची हजेरी घेण्यासाठी हा अनोखा पर्याय काढलाय. सध्या व्हॉट्सअपचा वापर प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून करता येतो. त्यात सरकारी नोकर म्हटल्यानंतर त्याच्या खिशात स्मार्टफोन असणं तर ठरलेलंच आहे. म्हणून थेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून तलाठ्यांना आपण कार्यालयात हजर असल्याचा पुरावा देण्याचं सांगता येते. प्रत्येक वेळी
तलाठी अप्पा तालुक्यात गेलेत, मीटिंगला गेलेत, आत्ताच बाहेर गेलेत अशी अनेक कारणं देत कारकून आलेल्यांना माघारी पाठवतो. परंतु आता आपण कार्यालयात हजर आहोत हे पटवून देण्यासाठी दररोज सेल्फी किंवा आपण कार्यालयात उपस्थित असल्याचा फोटो तहसीलदारांना पाठवावा लागणार आहे. तहसीलदार चव्हाण यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवर हा फोटो पाठवणं बंधनकारक असेल. लोकेशन ऑप्शनचा उपायही चव्हाण यांनी शोधला आहे. त्यामुळे तलाठी कुठल्या भागात फिरतो आहे हे तात्काळ तहसील कार्यालयात कळते. त्यामुळे फोटो आणि लोकेशन असे दोन्ही पुरावे संबंधित तलाठ्यांना तहसील कार्यालयात पाठवणे गरजेचे असल्याने अशा दांड्या मारणाऱ्या तलाठ्यांवर अंकुश लावणं शक्य झाले. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील 4 कसोटींच्या मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघाची घोषणा झाली. दुखापतीमुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीला उपस्थित राहू शकणार नाहीये. त्याच्याऐवजी विराट कोहली संघाच्या बदली कर्णधाराच्या भूमिकेत दिसेल. भारतीय संघात उद्योन्मुखी फलंदाज लोकेश राहुल आणि फिरकी गोलंदाज करण शर्मा हे 2 नवे चेहरे आहेत. अलीकडील स्थानिक क्रिकेटमधील संघात केलेल्या चमकदार कामगिरीचे फलित या दोघांना लाभले आहे. तसेच अनेक माजी खेळाडूंनी या दोघांना संधी मिळेल असा अंदाज व्यक्त केला होताच. तशी चर्चा देखील होती. त्यामुळे राहुल व कर्ण यांची निवड अपेक्षितच होती. भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव संजय पटेल यांनी सोमवारी निवड समितीच्या बैठकीनंतर 19 सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली. ब्रिस्बेन येथे 4 ते 8 डिसेंबरच्या दरम्यान होणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. दुसऱ्या लढतीपासून धोनी संघाची सूत्रे सांभाळणार आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.